पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे स्थानिक गुन्हे शाखेची अवैध शस्त्र विक्रीवर कारवाई। धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील अभय कॉलेज परिसरात विनापरवाना शस्त्र विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेला एक गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतूस स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करत दोघांना ताब्यात घेतले। विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र आणि पोलीस अधीक्षक धुळे यांच्या अवैध शस्त्र विरोधी मोहिमेच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत सोमनाथ भिका पाटील राहणार देवभाणे तालुका जिल्हा धुळे आणि दीपक दगडू जगताप राहणार साईप्रसाद कॉलनी अभय कॉलेज जवळ धुळे या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून मॅगझिनसह एक देशी कट्टा किंमत 40,000 रुपये आणि 3 जिवंत राऊंड किंमत 3,000 रुपये असा एकूण 43,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। मुख्य आरोपी सोमनाथ पाटील याच्याकडून आरोपी दीपक जगताप हा सदर शस्त्र खरेदी करणार होता। या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 3/25/5 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गेल्या 20 दिवसातील शहरातील ही तिसरी तर जिल्ह्यातील चौथी अवैध शस्त्राविरोधाची कारवाई आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून मूळ शस्त्र पुरवठादाराचा शोध घेतला जातोय। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे आणि पथकातील अंमलदारांनी केली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।